झालं नाही झालं. आणि हे पण आहे लटकन. इथं आहे माझी सासूबाई. हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मी करणार आहे व्लॉग शूट, कारण की आज आहे गुरुवार. आज लास्ट गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला. सो घरी आहे उद्यापन. सो मी तुम्हाला सगळं दाखवणार. मी आज काय काय करणार आहे, कसं कसं करणार आहे आणि किती मजा येते मला हे सगळं करण्यामध्ये, ते पण तुम्हाला कळूनच जाईल. सो बघत राहा आजचा व्लॉग. आता मी झाली आहे आंघोळ करून रेडी, आणि मी आता माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवते. आज मी बनवणार आहे इडली, जी मला बनवणं सोपं वाटतं. ये हसी वादियां ये खुला आसमां आ गए हम कहाँ ए मेरी जानी जा. माझ्या नवऱ्याला मी फरशी पुसायला ठेवलं आहे, आणि मला असं का वाटत आहे कॅमेरा वाकडा आहे. साठवलाय कॅमेरा. यो गाइज, शी इथं नाही करणार साफ. तू आला म्हणून झाले. म्हणजे तू कशाला आला इथे? पडलं माझ्याकडून. मला माहिती तू मुद्दा म्हणून पाडलाय, मी पोचा लावते म्हणून तू मला चिडवण्यासाठी. तुझा धक्का लागला मला. सर साईडला. धक्का मारी मला तू. अशी इडली झाली आहे रेडी. सो धर रे गोगो. 8 बास का अजून 4 देऊ? 8 मधनं 7 तूच खाणार आहे गाडी. अरे बा उपवास आहे. आता मी चालली आहे बाहेर सामान आणायला. थोडंसं सामान राहिलं होतं आणायचं. चालली आपली भूर. आणि मी आली आहे रिटर्न घरी. आता घरातलं तर सगळं काम आवरलंय. घर एकदम चकाचक झालेलं आहे. आता मी थोडं माझं रेझिन आर्टचं काम करते, नाही तर ऑर्डर तशाच पडून राहतील. सो बघा थोडंसं मी कशी काम करते रेझिनचं. ही मी रेझिनची फ्रेम बनवते. हे काय आहे, वर्माला आले तशा. या जरा खूपच खराब झाल्या होत्या, पण मी एकदम छान बनवणार आहे. ह्या सुद्धा आल्या, त्यांना ड्राय करायला असेच लटकवले. ड्राय झालेत ऑलमोस्ट. आणि आता येत आहे संक्रांत. मीन्स त्याच्यासाठी मग बायांना हळदी कुंकूसाठी वाण लागतं, ते देतात ना गिफ्ट वगैरे, तसं. मग हे कमी पैशात रेझिनचं हळदी कुंकूचं आहे. आणि हे पण आहे लटकन. यांची फिनिशिंग करायची आहे. आता ऑर्डर आले तर द्यायला लागतील. सो आता माझं रेझिन आता माझ्या रेझिनचं पण सगळं काम झालेलं आहे. सगळं झालेलं आहे. आता मी देवाची पूजासाठी तयारी करणार आहे. आता मी देवीला आवरून घेत आहे. सकाळीच मी जी देवाची भांडी असतात ती घासून घेतली होती. मग काय मी आता देवीला साडी घातलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मला सगळ्यात जास्त जे आवडतं म्हणजे ते देवीला नटवणं. मी दर गुरुवारी अशी वेगवेगळ्या साड्या शिवते आणि घालते. ह्यावेळी शिवली नाहीये, डायरेक्टच साडी घातली आहे देवीला. त्यानंतर जे दागिने आहेत देवीचे, सगळे दागिने मी घातलेले आहेत आज. एकदम सुंदर अशी देवीला नटवली आहे. दिसते ना तुम्हाला पण किती छान दिसत आहे. त्यानंतर मी नटवल्यानंतर देवीला मी एकदम सगळं चकचकात करून घेतलं आहे. पुढं साफ केलं आहे सगळं, म्हणजे किती राडा वाटायला नको. एकदम घर सुंदर दिसलं पाहिजे.
मी झाली आहे आता रेडी आणि स्वयंपाक पण झाला आहे आणि पूजाची मांडणी पण केली आहे आणि माझी सासू पण आली आहे. बघा माझी सासू इथं आहे. माझी सासूबाई हा आहे माझा नवरा बिना कामाचा. तो आता तसाच बसतो तर मी काय करू. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय. ह्याच्यामध्ये भात आहे, ही आहे पनीरची भाजी आणि ही बनवली मी खीर आणि हे वरण आणि चपाती. असं मी देवाला ताट पण बनवून ठेवलं आहे. ठीक आहे. ही मी घातली आहे साडी. कमेंट करून सांगा मी कशी दिसते. कोको माझं टाक चांगलं. कमेंट्स करून सांगतील सगळे मी कशी दिसत आहे. आता मी पूजा करायला जाणार आहे. आम्ही सगळे तुम्हाला थोड्या वेळात भेटते मी. चला बाय. सो फायनली झाला आजचं शॉप पूर्ण आणि आता ती बसली जेवायला. काय रे झालं का? एंडिंग कोण करणार? थँक्स फॉर वॉचिंग गाईज. डू सबस्क्राईब. मी जेवते आता नंतर बोलते. असं बसवणार का तू तुझ्या व्ह्यूअर्सला? आता मी झाली आहे एकदम फ्री. सगळं झालं आहे. पूजा झाली, जेवण झालं, पाहुणे आले गेले, सगळं झालं. माझं काम झालं नाही झालं, चालू आहे अजून. आता मी रात्रभर हे करत बसणार थोडा वेळ, 1-2 तास. आता 11 वाजलेत, 1-2 तास करणार. आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि ह्या माझा अंकिताचा वर्जन कसा वाटला. जर आवडला असेल तर सांगा, मी पुन्हा एकदा बनवेल, थोडा वेगळा बनवेल. हे आज नुसती कामच होती. शांत बस ना. पण मला इरिटेट होतं ना. सो चला बाय बाय, भेटूया पुन्हा एकदा. गुड नाईट. Knock knock on your door. जाके देखो बेटा कौन